केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे आदेश देण्यासंदर्भात ही बैठक होती। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात एक संतापाची लाट पाहायला मिळते। त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश अमित शहानी दिलेत। केंद्राच्या आदेशानुसार भारतातील सर्व पाकिस्तानींचा व्हिसा रद्द करण्यात आला। राज्यातील सर्व पाकिस्तानींची यादी तयार झाली अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। त्यामुळे आता देशभरात सर्च ऑपरेशन सुरू झाले आणि पाकिस्तानींना परत पाठवण्याची मोहीम सुरू झाली आहे। देशाच्या सुरक्षेसाठी जे निर्णय घेतले जातील त्याला आमचा पाठिंबा असेल अशी भूमिका शरद पवारांनी घेतली। पहलगाममधील हल्ल्यात राजकारण करण्याची गरज नाही असंही शरद पवार म्हणाले। नागपुरात 2200पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचं तपासात समोर आलेलं आहे। व्यवसायाच्या निमित्तानं हे नागरिक राहत असल्याचं समजतंय। पहलगाममधल्या हल्ल्यानंतर सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे निर्देश दिले आहेत। त्या अनुषंगानं गुप्तचर विभाग सतर्क झाले। पुण्यामध्ये 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला आहेत। त्यापैकी 91 जण दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेत। तसंच आतापर्यंत 3 पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडल्याची माहिती शहर पोलीस दलातील परकीय नागरिक विभागानं दिली आहे।